घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। आज निकाल चालू आहे आणि निकालामुळे आज एक प्रतीक्षा होती ती बघायला भेटलेली आहे। आपल्यासोबत आहे घनवटा, काय सांगणार ना, कारण मोठ्या प्रमाणामध्ये आप बघू शकतात निकाल समोर आलेला आहे आणि कमळाचे 3 उमेदवार विजयी झालेले। आमचे तिन्ही पण उमेदवार झाले। आमदार निवडून आलेले आहेत। भरपूर लीड आहे आमचं, म्हणजे ऑलरेडी त्याच्या 5 सुद्धा फुटणार नाही तेवढी मी गॅरंटी देतो। मोठा विजय आपल्याला हाती लागलेला आहे। सकाळपासून सर्व कार्यकर्ते जे प्रतीक्षेत होते ती प्रतीक्षा आता पूर्ण झालेले आहे। राजनगाव गाणामधून अमोल भाऊ लोकरे विजय झालेले, काय सांगाल या संदर्भात? या संदर्भात असं की अमोल भाऊ लोकरे हा विजय झालेले, हे विजय झाले म्हणजे हा गावाचा विजय झालेला आहे, हा आमच्या सर्व कुटुंबाचा विजय झालेला आहे, हा सर्व कार्यकर्त्यांचा विजय झालेला आहे। अमोल भाऊसाठी सगळ्यांनी जे परिश्रम घेतले 15 ते 20 दिवसापासून, ह्या सगळ्या परिश्रमाचा विजय झालेला आहे। फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे। काय सांगाल सर, बोमोगे काय सांगाल, कारण मोठ्या प्रमाणामध्ये आज जो विजय आपल्याला प्राप्त झालेला आहे या संदर्भात काय सांगाल? आज खरंच आनंद दिवस आहे, कारण या ठिकाणी म्हणजेच अमोल भाऊचं नेतृत्व समाजकार्याचा कारण या ठिकाणी आज काढले की राजनगाव महानगरातील सर्व लोकांनी, म्हणजे लोकांचं प्रेम दिसून या ठिकाणी सर्व लोकांनी या ठिकाणी प्रेम दाखवले आणि लोकांचं प्रेम ही खूप मोठी गोष्ट असते। आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी मदत भाऊला आणि लोकांचं पण खूप प्रेम घेतलं आणि भाऊ या ठिकाणी विजयी झाली आणि सर्वांना राजनगावमध्ये जनतेचा विजय झालेला आहे आणि या एकनिष्ठ जनतेच्या विजयाला भारतीय जनता पार्टी आमदार प्रशांतजी बम साहेबाचा विजय। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी, काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए, बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। काय सांगाल अण्णा, कारण आज मोठ्या प्रमाणामध्ये राजनगावमधून भाजप उमेदवार विजय झालेला अमोल भाऊ लोकरे यासंदर्भात काय सांगाल? तो मी या विषयावर एकच बोलू शकतो। माझा अमोल भाऊ लोकरे तळमळीच्या लोकांसाठी काम करतो, प्रत्येक घराघरामध्ये तो पोचलेला आहे, सगळ्यासाठी तो काम करतो आणि खूप स्वच्छ आणि प्रामाणिक माणूस आहे, म्हणून जनतेने त्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे। एक माझा भाषा म्हणून मी तर शिवसेनेचा आहे, तरी पण मी रात्रंदिवस त्यासाठी काम केलेलं आहे। तो खूप तळमळीचा आहे, तो प्रत्येकासाठी काम करतो आणि त्याला तो भरभरून मताने लोकांनी तर निवडून दिलं। काय सांगा उमेश भाऊ, मोठ्या प्रमाणामध्ये आज विजय झालेल्या संदर्भात काय सांगाल? जनतेने ज्या विजयाला गोरगरिबांचे काम केले, गोरगरिबांनी भरभरून आशीर्वाद दिला, कारण की प्रत्येकाला काही काम असतं, बरोबर आहे का? आई टाकून उमेदवारी जाहीर करून कोणी फॉर्म भरलं म्हणजे मिळत नसतं, जनतेची सेवा करावी लागते। म्हणून अमोल भाऊ लोकरेंना यांना भरभरून जनतेने खूप प्रेम दिलं। जनतेचा, कारण की प्रत्येकाचं काही प्रॉब्लेम असला आम्हाला सॉल्व केलं, कुणी असो। आम्ही दादा भूया उमेश लोकरे, कारण की अमोल कुठं बाहेर असला तर अमोल मला फोन करतो तर तू तिथं येते, बरोबर, कारण की प्रत्येकाचा जिथं प्रॉब्लेम आहे गोरगरीब तसं आम्ही सॉल्व केलं। म्हणून लोकांनी खूप प्रचंड समोरच्याला जिपटी जप्त करायला लावलं, एवढंच ठुलं। आणि पुढच्या भविष्यात 5 वर्षामध्ये बरंचसं काही उमेदवारी जाहीर तुमचं नाही, ते सर्वांचा विजय झालेला आहे।
राजनगाव जोगेश्वरी आणि कमळापूर. फक्त अमोल भोलं पाहून नाही, सगळ्याला मित्रमंडळीच्या हिशोबाने सगळ्यांनी सहकार्य केलं. त्यांच्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. हा बोला एक मिनिट. काय सांगाल, लवकर बोला. जसं लोकमान्य टिळकांनी आपल्याला घोषणा करून सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही त्याला मिळवून देणार. तसेच आमच्या अमोल भाऊ आज सगळ्यांना ही घोषणा करून सांगणार की माझ्या अन्यायरहित भावांना जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही त्यांना पूर्ण. आणि आमच्या पाठीमागं नवनाथ भाऊ लोकरे उभे आहे, तर आम्ही हा आश्वासन त्यांना पूर्णपणे सांगू इच्छितो की तुमचे जे काही कामं असतील, जे काही कर्तृत्व असेल ते आम्ही आश्वासन पूर्ण पार करणार आणि अशी जाणीव देतो. आणि आमच्या अमोल भाऊ लोकरे यांचा विजयाची सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.